आमदार शिरीष कुमार नाईक यांनी बर्ड फ्लूग्रस्त पोल्ट्री परिसरात जाऊन पाहणी केली। तहसीलदार, पोलीस निरीक्षक, गट विकास अधिकारी, पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली। पोल्ट्री व्यावसायिकांची हितगुज केली। नवापूर तालुक्यामध्ये गेल्या 1 महिन्यापासून नवापूर शहरालगत बरेच पोल्ट्री फार्म्स आहे। तिथं 1 महिन्यापासून पोल्ट्री फार्ममध्ये पक्षी मरायचं प्रमाण वाढलेलं होतं आणि म्हणून पोल्ट्री फार्मर्सने आम्ही ती कल्पना BDO साहेबांनी इतर अधिकाऱ्यांना पण दिली होती, परंतु तेव्हा राणीखेत म्हणून हा डिसीज इथल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केला। परंतु लॅबोरेटरीकडे जेव्हा ब्लड सॅम्पलसाठी पाठवलं तेव्हा बर्ड फ्लूचं निदान झालं असं महाराष्ट्र शासनाने काल डिक्लेअर केलं। हा बर्ड फ्लू नवापूर तालुक्यामध्ये 2006ला सुद्धा येऊन गेलेला आहे। तेव्हा फार मोठ्या प्रमाणात पोल्ट्री फार्मरचं नुकसानसुद्धा झालेलं होतं। त्याच्यानंतर 2021ला सुद्धा बर्ड फ्लू आला आणि आता हा तिसऱ्यांदा 2026ला बर्ड फ्लू आलेला आहे। शासनानं पूर्ण सहकार्य पोल्ट्री फार्म्सना करण्याचं ठरवलं आहे, परंतु ह्या पोल्ट्री फार्म्समुळं जे काही म्हणजे इतर काही गोष्टी खेडेगावातील लोक असतील, नवापूर शहराचे लोक असतील, हे बर्ड फ्लू म्हटलं की घाबरून जातात, परंतु घाबरून जाण्याचं काही कारण नाही। जनतेने घाबरून जायचं काही कारण नाही। पूर्ण पोल्ट्री फार्मर्सना सर्व जनतेने सहकार्य करावे आणि शासनसुद्धा आपल्या म्हणजे पोल्ट्री फार्मच्या पाठीशी आहे आणि जनतेने परत एकदा विनंती करतो की घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे ही मी विनंती करतो।